हॅलो गाईज, नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आहे आम्ही आळंदीमध्ये पुण्याला आलेलो आहे आणि आता आम्ही इथून निघालो आहे साताऱ्याला. मनीषा आहे, दादा पण आहे. दादा आमचे चाललेत इलेक्शनच्या ड्युटीला, प्रचाराला, आणि आम्ही निघालोय साताऱ्याला. आता साताऱ्याला जायचं कारण काय, सरप्राईज आहे. सरप्राईज 2 दिवस झाला अगोदर आम्ही गाडी घेतली. कुठली गाडी घेतली ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच पुढच्या. ॲक्च्युली घेतल्या 2 गाड्या, पण एक गाडी आहे ती या ब्लॉगमध्ये दिसेल तुम्हाला, आणि दुसरी गाडी आहे ती पण गेली साताऱ्याला, पण ती घेऊन गेला निखिल, ती तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये दिसेल. आता कुठली गाडी आहे ते तुम्हाला दाखवतो. आणि आम्ही सगळे चालले देवदर्शन करायला. ठीक आहे, पूजा पण आली. नवीन गाडी पण पूजा येत नाही आमच्यासोबत. पूजाला बोलत चल तर पूजा येत नाही. पूजाला जायचं स्टुडिओमध्ये, तिथे काही स्टुडंट्स वाढ बघतो. चलो आम्ही निघालोय. ही घेतली आम्ही आणि ही घेऊन आम्ही निघालो देवदर्शनला. गाडी घेऊन जायचं कारण म्हणजे गाडीला पण गाडी घेतल्यानंतर आम्ही जातो पहिले देवदर्शनला, आणि आता जाणार पहिले कुलदेवताला. कुलदेवतांचं दर्शन करणार आणि मग परत रिटर्न घरी मुंबईला जाणार. आणि आज आम्ही थांबणार आहे साताऱ्याला, घरी मम्मी पप्पांकडे, साताऱ्याच्या घरी. पिल्ल्या, हे पिल्ल्या, ही आमच्या दादाची गाडी. चला चला, बसा बसा. आता पूजा इकडे तिची गाडी काढते. मग आम्ही आता एन्जॉय करणार. चलो चलो. कसं वाटते गाडी? कशी गाडी? गणपती बाप्पा जय. चला आम्ही आता चाललो साताऱ्याला. आमच्या सोबत आई आहे, म्हणजे माझी आजी आहे, मम्मीची मम्मी. माझी आई आहे. सर्वांनी असाच आनंद घ्यावा. ही आई, मी, ही माझी मिस्टर, ही माझी मुलगी, दीदीचे पप्पा बोला म्हटलं तरी चालेल. मग दीदीचे पप्पा. एका बोट आधी दोघं दिसत नाही ते. कापशे दादा ती इकडं चालली ते वाटतं पुण्यातच राहायला. आता मुंबईला एक चांगलं होईल बघा. बोगदा कुठं ते चालू झाला बोगदा. 4 किती 8 का 9 किलोमीटरचा बोगदा आहे म्हणा. थांबायची फोन केलं का? हा, चालूच नसते झाली. डिझेल भरून आम्ही निघालो बाहेर. आता आम्ही थांबलो चहा प्यायला. आई बसली ना आता इथे. अशा ठिकाणी चहा बिस्किट खायला मस्त वाटतं. आमचा चहा आला आता. आई पुढे ये, चहा घे. असं चला, आता आमचं चहा बिस्किट खाऊन झालं. आम्ही निघालो आता पुढं. एक पाय ठेव, एक पाय ठेव, एक बघ. मस्त बस. कसं वाटतं आई तुला? बरं वाटतंय. बरं वाटतं ना? मस्त फिरूया आपण आता. हा, देवाला पण जायचंय आपल्याला. बरोबर. त्रास नाही होत काय? मला पैसे देते का पॅकेट? पुढं पोरींचं अजून तू इथं बस, मी तिथं बसतेच चालू आहे. गोळ्या घेत. आई गोळ्या घे, तुला घे, खा.
पप्पा आता आपला खंबाटकी घाट सुरू झालेला आहे. कसं दिसतंय इलेक्ट्रिक आहे ना. हो रेस कोर्स आहे का ती? आपल्यासाठी रेस कोर्स आहे का? रेस कोर्स केवढा मोठा आई, आता घाट आहे, आपण पूर्ण डोंगरावर जाणार आहोत. तो वरती गाडी बघ, समोर दिसते का तुला डोंगर गाडी? दिसते का तुला तो? तिथं वरती जाणार आहोत आपण. हा आई, तुला स्पष्ट दिसतं का ग? का नाही दिसत? आईचं ऑपरेशन झालंय ना. झाले आईच्या डोळ्याचं झालेलं आहे ऑपरेशन, पण तरी पण नाही होत ते आहे. डोळे दाखवून एकदा चष्मा घेऊन टाकू ना ते. काळजी आहे. काय ठेवते ती काय मस्त 800 रुपये चष्मा घेतो का? 700. बरं का ते पुस्तक हात बघ. पलटी झालाय. काय पलटी झालंय? साखर आहे का? साखर आहे का? साखर आहे, साखर. यायचं का एखाद दुसरी कोणी? आता 5-10 मिनिटात आपण पोहोचतोय साताऱ्याच्या घरी. भेटूया आता घरी गेल्यावर. काय 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 तुझं काय खेळण्यासाठी हात जोडते. खेळणे काढू आहे. सगळे पुरींचे खेळणे ह्या माळ्यावरती ठेवलेले आहेत. 799 वाल्या बॉक्स मध्ये, सनीच्या बॉक्स मध्ये, परत बजाजच्या बॉक्स मध्ये सगळी खेळणी आहेत. सनीच्या बॉक्स मधली खेळणी काढा. मम्मी किती पेडतात पोरी? आपलं माझं खोबरं करपलं त्या नादा तिकडे. आल्या पुरीने कामाला लावले खेळणी काढ म्हणून. पोरींचं काहीतरी प्लॅनिंग चाललंय. पप्पा दिसलेच नाहीत मला एवढा वेळ. कुठे आहेत पप्पा? कुठे आहेत पप्पा? बघते तर पप्पा इथं बसलेत मस्त गॅलरी मध्ये. डोंगराचा फील घेत आहेत पप्पा आता बघा. आणि एक पप्पा इकडे झोपलेत. आज पप्पा रिलॅक्स मध्ये आहेत. स्टुडिओला नाही जायचंय पप्पांना. काय चालू आहे? सातारी मटनची तयारी. मग ते गॅसवर काय ठेवलंय? तिकडं मी सुक खोबरं भाजतीये. मग मटणाची तयारी चालू आहे. आज आम्ही खाणार आहे मटन मस्त मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. यांची काय मस्ती चालू आहे. काय चालू आहे तुमच्या दोघींचं? हा काय चालू आहे? पिल्लो राणी मम्मींचा आवाज कसं आहे बघा. होतं का मम्मी एवढे दिवस घरात? हा मम्मी पिल्लू तुमच्यापाशी पाहिजेत. मला बोलले तुझी रेसिपी शूट करणार आहे आणि इकडे येऊन झोपलेत. बघितलं रेसिपी शूट करणार माणूस. मस्त टोमॅटो पण आता मऊ करून घेते. आणि इकडं पोरींचा मस्त धिंगाणा चालू आहे. मस्त खेळणी बिळणी मांडून. आता हे घाण्याचं तेल आहे. शेंगदाण्याचं प्युअर तेल आहे मम्मी ना. आता हेच वापरणार आहे मी मटणाला. 3.5 आता हे ना मी धने आणि ही डाळ पण भाजलेली हे काढून घेतलं. आता सगळं एकत्र हे काढून घेतलेलं. आता हे सगळं मी मिक्सरला एकदम पेस्ट करून घेते याची. लसूण टाकलं. आता त्याच्यामध्ये ही चरबी टाकते. दोन्ही छान परतून घेणार आणि मग मटण टाकते. हे परतून घेतलं. त्याच्यामध्ये आता हे मी मटण टाकते. मस्त धुवून हळद मीठ लावून अर्धा तास ठेवलं. आता मस्त करून घेते.
आता मस्त याला पाणी सुटायला लागलं असं. मस्त पाणी सुटतंय बघा. आता हे मी गरम पाणी ह्याच्यात घालणार आहे. हे इकडे करून ठेवलं मी गरम पाणी. आता ह्याच्यात मस्त गरम पाणी घालून आता 5-6 शिट्ट्या करून घेणार. तोपर्यंत हे पाणी टाकते ह्याच्यात गरम. त्याच्यामध्ये अजून थोडं पाणी टाकून मी मस्त ह्याच्या 5-6 शिट्ट्या करून घेणार आता. मग आळणी पाणी चांगलं मस्तपैकी तयार होईल. आता हे आळणी खूप रेडी झालं. ह्यातलं थोडंसं मी पोरांना दिलं काढून. आता एवढं राहिलंय तर रस्सा करणार आणि हे बाकी सगळे पीसेस काढून ह्याचं सुक्क बनवणार आता. नळी मस्त सूप देते सगळ्यांना प्यायला. कढईत तेल टाकून आता मी हा मसाला मी परतून घेणार आहे. त्याच्यामध्ये जे मी परतून घेणार मी आधी. मसाला मस्त परतून घेतला मी आधी आणि त्याच्यामध्ये मी आता हे सगळे मसाले टाकते. आता हे आहे लाल तिखट, हा आहे मग काळा मसाला, थोडासा हळद आणि हे कांदा लसूण मसाला आणि हा गरम मसाला. हा गरम मसाला. तर ह्याच्यामध्ये मी आता हे मटण टाकते. पहिले ह्यातला थोडासा मसाला आहे ना मी ह्याच्यामध्ये टाकून मस्त ह्याची आमटी करून घेते. आता थोडासा मसाला ह्याच्यामध्ये मी आता ऍड करते सुक्याला थोडा आणि रश्श्याला. आता हे मसाल्यामध्ये मी मटण टाकून घेतलं तर मस्त हे ह्याच्या मसाल्यात मी आता परतून घेणार. ऑलरेडी आता हे शिजलेलंच आहे. फक्त आता थोडंसं परतून 1-5 मिनिटं वाफ देणार याला. मसाला थोडासा आतमध्ये मुरेपर्यंत आणि नंतर मग हे बंद करून टाकणार मी. येस, झालं आता हे मटण रेडी झालं. इकडं आता रस्सा पण रेडी झालाय. हा उकळतोय आता. हा इकडं ना याला मस्त तर्री यायला लागली, तवंग मस्तपैकी. तर चलो गाईज, बाय. भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. आणि आता आम्ही मस्तपैकी जेवतोय मटन. चलो बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.